नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा व्याकरण अभ्यासणार आहोत आणि आजचा व्याकरणाचा आपला घटक आहे विभक्ती. विभक्ती या व्याकरणाच्या घटकाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे. आपण सुरुवातीला काही उदाहरणं पाहूया आणि त्याद्वारे विभक्ती म्हणजे काय हे समजून घेऊया. इथे तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. वाक्य आपण पाहूया. प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले. इथे हे जे काही वाक्य दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या शब्दांचा समूह आहे. मग प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले, हा जो काही वरील शब्दसमूह आहे तो वाक्य आहे का? नाही. जर तुम्हाला प्रश्न विचारला हा शब्दसमूह वाक्य आहे का, तर त्याचं उत्तर नाही असे येणार. का बरं नाही आहे? कारण की या शब्दसमूहातून काही आपल्याला अर्थबोध होत आहे का? नाही. म्हणजेच प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले या शब्दातून किंवा या शब्दसमूहातून आपल्याला कोणत्याही प्रकारचा अर्थबोध होत नाही आणि त्यामुळे आपण या शब्दसमूहांना वाक्य म्हणू शकत नाही. मग आता अर्थबोध होण्यासाठी वाक्य कसे लिहावे लागेल ते आता आपण पाहूया. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले. आता बघा, सुरुवातीचं वाक्य काय? प्रमुख विद्यार्थी क्रमांक बक्षीस प्रथम पाहुणे दिले. इथे जे काही शब्दसमूह आहे या शब्दसमूहांचा आपल्याला अर्थबोध होत नाही. का होत नाही? कारण इथे शब्दांच्या मूळ रूपामध्ये हे समूह आलेले आहेत. परंतु आपण जेव्हा प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले असे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला या शब्दसमूहांचा अर्थबोध होत आहे. कारण येथे शब्दांच्या मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे. आणि हा बदल कसा झालेला आहे तर बघा, इथे पाहुण्यांनी, पाहुण्या आणि नी, विद्यार्थ्याला, विद्यार्थी आणि ला, क्रमांक याच्यामध्ये क्रमांका आणि से. तर इथे आपण काही शब्दांनी जोडून असलेल्या अक्षरामुळे शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध आपल्याला कळतोच. म्हणजे काय, आपण जेव्हा अनेक शब्दसमूह मिळून जेव्हा वाक्य बनतो, परंतु त्या शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करत असताना कधी कधी त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो. म्हणजेच काय, जसं की क्रमांक याच्यामध्ये आपण क्रमांका असा बदल केलेला आहे. विद्यार्थी विद्यार्थ्या, पाहुणे पाहुण्या, तर अशा मूळ रूपात आपण बदल केलेला आहे. आणि शब्दांना जोडून आलेल्या अक्षरांमुळे शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध सुद्धा आपल्याला कळतो. म्हणजेच काय, जेव्हा आपण वेगवेगळ्या शब्दांचा वाक्यात उपयोग करतो आणि त्यांच्या मूळ रूपामध्ये आपण बदल करतो, त्या बदलालाच आपण विकार असे म्हणतो. मग अशा रीतीने जेव्हा आपण प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस दिले अशी रचना करतो तेव्हाच आपल्याला अर्थपूर्ण वाक्य समजते. नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांनाच आपण विभक्ती असे म्हणतो. म्हणजे आता आपण जो काय आता वाक्य अभ्यासलेला आहे, प्रमुख पाहुण्यांनी, याच्यामध्ये बघा, पाहुणे हा मूळ शब्द आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याचं स्वरूप बदललेलं आहे. पाहुणे पाहुण्या आणि नंतर नी, नंतर विद्यार्थी विद्यार्थ्याला, क्रमांक क्रमांकाचे. अशा रीतीने आपण काय केलेलं आहे, नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदांशी किंवा मग इतर शब्दांशी येणारे जे संबंध आहे त्या विकारांनी दाखवलेले आहेत. आणि अशा ह्या विकारांनाच आपण विभक्ती असे म्हणतो.
विभक्ती समजण्याच्या आधी आपल्याला विकार म्हणजे काय हे समजून घ्यायचे आहे. तर मी विकार म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे की जेव्हा आपण शब्दांचा वाक्यात उपयोग करतो आणि ह्या वाक्यात उपयोग करत असताना मूळ शब्दांचा आपण काय करत असतो, बदल करतो. जसे विद्यार्थी विद्यार्थ्याला, पाहुणे पाहुण्यांनी, क्रमांक क्रमांकांचे. तर मूळ शब्दामध्ये आपण परिवर्तन केलं आणि अशा ह्या बदलाला आपण विकार म्हणतो. आणि ह्या अशा विकारांनी जेव्हा वाक्यामध्ये नामे, सर्वनामे, क्रियापद यांच्याशी एकमेकांशी जो काही संबंध दाखवला जातो तो संबंध ह्या विकारांनी दाखवला जातो. म्हणूनच या विकारांना आपण विभक्ती असे म्हणतो. आता या विभक्तीचे वैशिष्ट्य काय आहेत, तर नाम आणि सर्वनामांना प्रत्यय लागून विभक्तीचे रूपे तयार होतात. जसं की आता विद्यार्थी विद्यार्थ्याला, तर असे नाम किंवा सर्वनामांना प्रत्यय लागून त्या विभक्तीचे रूपे तयार होताना आपल्याला पाहायला मिळतं. ही रूपे क्रियापद व इतर शब्द यांच्यातील संबंधांशी निगडीत असतात. मग हे नाम सर्वनाम याच्यामध्ये जे प्रत्यय लावतो आणि त्याच्यामध्ये जे काही विकार घडतात त्याचा संबंध वाक्यामध्ये कर्म, कर्ता, क्रियापद यांच्याशी असतो. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचे आहे की नामांचे किंवा सर्वनामांचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यालाच आपण प्रत्यय असे म्हणतो. जसे विद्यार्थी विद्यार्थ्यांना, तर ना इथे आपण प्रत्यय जोडलेले आहे. क्रमांक क्रमांकांचे, चे हा प्रत्यय आपण क्रमांकामध्ये जोडलेले आहे. मग अशा रीतीने नाम किंवा सर्वनामांचे विभक्तीचे रूप तयार करण्यासाठी आपण जे अक्षर जोडतो त्याला प्रत्यय असे म्हणतो. आणि विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामांच्या मूळ रूपात जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असे म्हणतो. जसे की विद्यार्थी विद्यार्थ्या, तर था आणि थ्या याच्यामध्ये काय झालेलं आहे, मूळ रूपामध्ये बदल झालेला आहे. तसंच क्रमांक क्रमांकांचे, तर क्रमांक आणि क्रमांकामध्ये काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. म्हणजे क्रमांक हे सर्वनामांचं किंवा नामाचं मूळ रूप आहे आणि क्रमांका हे त्याचं सामान्य रूप आहे आणि चे हे त्याचा प्रत्यय आहे. म्हणजे क्रमांक क्रमांकांचे याच्यामध्ये क्रमांक मूळ शब्द, क्रमांका सामान्य रूप आणि प्रत्यय म्हणजे चे क्रमांकांचे. आता आपण विभक्तीचे प्रत्यय समजून घेऊया. खालील तक्ता बघायचे आहे. इथे आपण घर या नामाचे विभक्तीचे रूप पाहणार आहोत. एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय कोणते लागले जातात, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, ह्या सगळ्या, चतुर्थीनंतर पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन, या सगळ्या विभक्तीमध्ये एक वचनामध्ये लागणारे प्रत्यय आणि शब्दांची रूपे आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर अनेक वचनामध्ये लागणारे प्रत्यय आणि त्यांच्या शब्दांची रूपे आपण अभ्यासणार आहोत. आता विभक्ती प्रथमा. प्रथमा विभक्तीमध्ये आता जर आपण घर हा नाम घेतलेला आहे तर घर या नामाला प्रत्यय लागत नाही. म्हणजे प्रथमामध्ये प्रत्यय लावला जात नाही. नाम जसा असेल तसंच आपण एकवचनामध्ये लिहितो. अनेक वचनामध्ये आपण प्रत्यय लावत नाही, विभक्ती नसते. आणि शब्दांची रूपे घर, एक वचनमध्ये घर आणि अनेक वचनामध्ये शब्दांची रूपे घरे. म्हणजेच काय, प्रथमामध्ये एक वचन आणि अनेक वचनमध्ये प्रत्यय लागत नाही. द्वितीयमध्ये आता आपण पाहूया. द्वितीयमध्ये प्रत्यय एक वचनामध्ये स, ला, ते. उदाहरणार्थ घरास, तर घरास मध्ये घर याला स हा प्रत्यय लागलेला आहे किंवा घराला, तर इथे ला हा प्रत्यय लावलेला आहे एक वचनामध्ये. आता बघा इथे जे काही घर आहे, मूळ शब्द आपला काय आहे, घर, हा आपला मूळ शब्द आहे. आणि त्याच्यानंतर आपण सामान्य रूप घरचं काय आहे, घरा. घरा हे सामान्य रूप आहे आणि स हे विभक्ती प्रत्यय आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. घर काय आहे, मूळ शब्द किंवा नाम किंवा सर्वनाम आणि घरा सामान्य रूप आणि स प्रत्यय. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द्वितीयचं एक वचन
आहे स ला ते, शब्दांची रूपे घरास घराला. अनेक वचनामध्ये द्वितीयाचे प्रत्यय असणार आहेत. विभक्ती प्रत्यय आहे स ला ना ते. आणि शब्दांची रूपे अनेक वचनामध्ये असणार आहे घरांस घरांना. याच्यावरती बघा तुम्हाला अनुस्वार आलेला आहे, म्हणजे हे अनेक वचन आहेत. तृतीयामध्ये प्रत्यय आहे ने ए शी. शब्दांची रूपे आहेत उदाहरणार्थ घराने घराशी. याच्यामध्ये प्रत्यय लावलेला आहे घरामध्ये ने आणि शी, हे एक वचनामध्ये आहेत. अनेक वचनामध्ये तृतीयाचे विभक्ती प्रत्यय असणार आहेत नी शी ई ही. आणि शब्दांची अनेक वचने असणार आहेत घरांनी घरांशी. चतुर्थीमध्ये विभक्तीचे एक वचन प्रत्यय असणार आहे स ला ते. उदाहरणार्थ घरास घराला. चतुर्थीमध्ये विभक्ती प्रत्यय अनेक वचन असणार आहे स ला ना ते, घरास घरांना. पंचमीमध्ये एक वचनामध्ये विभक्ती प्रत्यय असणार आहे ऊन आणि हून. जसे उदाहरणार्थ घराहून. अनेक वचनामध्ये पंचमीचे विभक्ती प्रत्यय असणार आहे ऊन हून. उदाहरणार्थ घराहून. त्याचप्रमाणे षष्टीमध्ये एक वचनामध्ये विभक्ती प्रत्यय असणारे चा ची चे. उदाहरणार्थ घराचा घराची घराची. षष्टीमध्ये अनेक वचनामध्ये विभक्ती प्रत्यय असणार आहे चे च्या ची. उदाहरणार्थ घरांचे घरांच्या घरांची. सप्तमी एक वचन विभक्ती प्रत्यय असणारे त ई आ. उदाहरणार्थ घरात. अनेक वचनामध्ये सप्तमीचे विभक्ती प्रत्यय असणारे आहे त ई आ. उदाहरणार्थ घरात. संबोधनमध्ये एक वचनाला विभक्ती प्रत्यय नसते. घरा. शब्दांची रूपे काय असणार आहे घरा. उदाहरणार्थ घरा. आणि संबोधन विभक्तीमध्ये अनेक वचनामध्ये विभक्ती प्रत्यय नो असतो, म्हणजेच घरांनो. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे सगळं पाठांतर करूनच ठेवावं लागणार आहे. प्रथमा एक वचन विभक्ती प्रत्यय नसते, अनेक वचनमध्ये पण नसते. द्वितीया एक वचन स ला ते, अनेक वचन स ला ना ते. तृतीया ने ए शी, नी शी ई ही. चतुर्थी एक वचन स ला ते, चतुर्थी अनेक वचन स ला ना ते. पंचमी एक वचन ऊन हून, पंचमी अनेक वचन हून ऊन हून. षष्टी एक वचन चा ची चे, षष्टी अनेक वचन चे च्या ची. सप्तमी एक वचन त ई आ, सप्तमी अनेक वचन त ई आ. संबोधनमध्ये एक वचन विभक्ती प्रत्यय नसते, परंतु संबोधनमध्ये अनेक वचन विभक्ती प्रत्यय नो असे असते. तर तुम्हाला एक वचन अनेक वचन विभक्ती प्रत्यय लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतो. दुसरा आहे यातील काही प्रत्ययांचा उपयोग केवळ पद्यामध्ये म्हणजेच कवितेमध्ये केला जातो. उदाहरणार्थ चतुर्थी एकवचन ते, सप्तमी एकवचन आ. पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे अनेक वचनी प्रत्यय लावताना प्रत्ययपूर्वीच्या अक्षरांवरती अनुस्वार येतो. उदाहरणार्थ घरांहून, घरांचे, घरांच्या, घरांची, घरांत, घरांत. तर अनेक वचनामध्ये नेहमी काय लावलेलं आहे, प्रत्यय लावण्यापूर्वी प्रत्ययाच्या पूर्वी अनुस्वार अक्षरांवरती आलेला आहे. नामाप्रमाणे सर्वनामांनाही प्रत्यय लावून रूपे तयार होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय अभ्यासलं तर विभक्ती म्हणजे काय, विकार म्हणजे काय याचा अभ्यास केला. विभक्ती म्हणजेच काय, वाक्यातील शब्दांचे एकमेकांशी असलेला संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना आपण विभक्ती असे म्हणतो. आणि शब्दांना जी अक्षरे जोडली जातात त्या जोडलेल्या अक्षरांनाच आपण विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतो. विभक्तीचे प्रत्यय एकूण 8 आहेत आणि ते म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया,
चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन हे अशी विभक्तीचे 8 नावे आहेत. याचा आता आपण या भागामध्ये अभ्यास केलेला आहे. पुढील भागामध्ये आपण काही उदाहरणं समजून घेणार आहोत आणि त्यानंतर विभक्ती प्रत्यय विस्तारित रूपामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.